बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल आपण पाहिलं असाल, महाराष्ट्र राज्याचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन, काल बजेट सादर झालं. जवळपास 7 लाख कोटी, त्याही पेक्षा जास्तचं हे बजेट महाराष्ट्र सरकारचं जाहीर झालं. आता विचार करा, 7 लाख कोटी आणि 7 लाख कोटींच्या पुरवण्या मागण्या येणार आहेत. आता पुरवण्या मागण्या याविषयी मी मागेही सविस्तर असे व्हिडिओ केलेले आहेत. पुरवण्या मागण्या म्हणजे नेमकं काय, अगदी थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं, त्या पुरवण्या मागण्या म्हणजे, कारण काल बावन्नकुळे स्वतः म्हणाले, ज्या ज्या गोष्टींसाठी तरतूद राहून गेली असेल त्या सर्व आम्ही पुरवण्या मागण्यांमध्ये घेऊ. याचा अर्थ लक्षात घ्या. म्हणजे अगदी तुम्हाला घरगुती उदाहरण देतो. तुम्ही तुमच्या घराचं समजा एका महिन्याचं, वर्षभराचं सोडून द्या, एका महिन्याचं तुम्ही बजेट करत आहात, आर्थिक नियोजन करत आहात तुमच्या घराचं. त्यामध्ये रेशनसाठी, मोबाईलच्या रिचार्जसाठी, विद्युत बिलासाठी, टेलिफोनच्या बिलासाठी, किंवा तुमच्या वाहनाच्या पेट्रोलसाठी, कपड्यांसाठी, इतर जे काही तुम्हाला वाटतं या महिन्यात माझा असा असा खर्च होणार आहे, या सगळ्यांसाठी तुम्ही एक अंदाजे अमाऊंट, एक रक्कम आपण राखीव ठेवत असतो की ही गोष्ट मला करायचीच आहे. समजा तुमच्या घराचं महिन्याचं बिल, समजा महिन्याचं तुमचं एक बजेट तुम्ही ठरवताय आणि हे बजेट असेल समजा 35,000 रुपयांचं, आणि तुम्ही ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ते पैसे खर्च करतात त्या महिन्यामध्ये जाऊन, तर तुमचे पैसे हे 35,000चे जास्तीत जास्त 32-33 हजारांपर्यंत गेले पाहिजेत. समजा तुम्ही कुठेतरी हात आखडता घेतला आणि समजा तुम्ही कुठेतरी हात ढिला सोडलात तर तुमचे 35,000 जास्तीत जास्त 36 ते 37 हजारांपर्यंत गेले पाहिजेत. पण असं होऊ शकत नाही ना. 35,000 तुम्ही ठरवलंय आणि खर्च झालाय 70 हजारांचा. कारण 7 लाख कोटींचं बजेट आणि 7 लाख कोटींच्या पुरवण्या मागण्या, याला काय अर्थ असतो? याला बजेट म्हणत नाहीत, याला नियोजन शून्य आर्थिक व्यवहार म्हणतात. म्हणजे आर्थिक बेशिस्ती तुम्ही म्हणू शकता, राज्याची आर्थिक बेशिस्ती. आणि हे बेशिस्तपणा दाखवतंय हे सरकार. म्हणजे तुमच्याकडे बजेटच्या वेळेस तुम्ही त्या गोष्टी आणायच्या नाहीत, पण नंतर पुरवण्या मागण्या दाखवून महाराष्ट्रावरचं कर्ज वाढवून घ्यायचं, जे जवळपास 8 लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर. महाराष्ट्रात जन्मणारा प्रत्येक लहान मुलगा, प्रत्येक तान्हं बाळ हे 82,000 रुपयांचं कर्ज आपल्या डोक्यावर घेऊन येतंय. याची तुम्हाला कल्पना आहे? बरं, या संबंध अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राने काय गमावलं, मी काय मिळवलं सोडून द्या, काय गमावलं हे तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल. पण त्याच्यापूर्वी मला तुम्हाला, ज्यावेळेस शिवसेनेचं महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आलं, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस उद्धव साहेबांनी दिलेल्या त्या वचनाला ते जागले कसे तुम्हाला ऐकायचंय, पाहायचंय काय म्हणाले उद्धव साहेब. ज्यावेळेस तुम्हाला माहिती असेल सप्टेंबरच्या आसपास उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आणि मार्चचं ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन आलं त्यावेळेस त्यांनी एक बैठक लावली होती अधिवेशनाच्या आधी, आणि त्यात मीडिया समोर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. आणि ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्याही वेळेस पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर झाले, त्याच दिवशी त्यांनी सांगितलं होतं, मला महाराष्ट्राच्या, माझ्या जनतेचा सातबारा, माझ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे. जरा ऐका ना शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमके काय म्हणाले होते, पहा. जो विषय माझा अर्धवट राहिला की आपण सातबारा कोरा करण्याची मागणी केली, करायलाच पाहिजे, नाहीतर आपण सगळे लोकशाहीचे गुन्हेगार ठरू, लोकशाहीचे अपराधी ठरू, जनतेचे मायबाप, जनतेचे शेतकऱ्याचे अपराधी ठरू. सातबारा कोरा करायचा, शेतकऱ्याला नुसतं कर्जमुक्त नाही, मला चिंतामुक्त करायचंय, चिंतामुक्त करायचंय. ज्योतिराव महात्मा फुले ज्या वेळेला इंग्रजांचं सरकार होतं आणि तो इंग्रजांचा राजपुत्र आपल्या देशात आल्यानंतर ते त्यांच्यासाठी एक मेजवानी होती, पार्टी होती, आणि त्या पार्टीला एक ड्रेस कोड असतो. पण आपले ज्योतिराव गोरगरीब शेतकऱ्याच्या वेशात तिकडे गेले होते, फाटकं मुंडाचं विंडाचं काय घालून, आणि त्यानं दारावरती अडवलं की तुम्हाला काय कळते की नाही, एवढं तुम्हाला आमंत्रित केले गेलेलं आहे, तुम्हाला काय कळते की नाही, कोणता तुम्ही पोशाख घालून आला? आणि तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की मी मुद्दामून या पोशाखात आलोय, कारण जे आमच्यावरती राज्य करतायत त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही ज्यांच्यावरती राज्य करतायत ती जनता कोणत्या परिस्थितीत आहे. आणि आज सुद्धा मला एका गोष्टीचं खरंच मला खंत आहे, हे आहे पद आहे, पण या पदावरती बसून जर मी त्या गोरगरीब शेतकऱ्याला न्याय देऊ शकलो नाही तर मी सुद्धा अपराधी आहे, मी सुद्धा गुन्हेगार ठरेन.
आज सुद्धा तो इतक्या वर्षानंतर तो शेतकरी तेच कपडे त्याच्या अंगावरती आहेत, डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि अश्रू भरलेल्या डोळ्याने तो आज आपल्याकडे बघतोय की नवीन सरकार आलं, पण एक महिनाभर हे जो काय चालला होता तो खेळ झाला, त्याच्यानंतर नवं सरकार, माझ्या महाराष्ट्राचं सरकार आज अस्तित्वात आलं. काय त्याला आनंद झाला असेल? का आनंद व्हावा? काय देणार आहोत आपण त्याला? एका बाजूला आपण हे निसर्गाच्या लहरी बघतो आहोत, त्या लहरींमध्ये सरकारची लहर आणि विरोधी पक्षाची लहर, हे लहरीचे तडाखे आता बस झाले. मला असं वाटतं, मला आपल्याकडनं विरोधी हा शब्द आपण बाजूला काढूया. आपण सगळे मिळून ज्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं आणि ज्या अपेक्षेने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तन मन धन, मग त्यावेळेला रात्रीचं सुद्धा बसावं लागलं, एकत्र बसून देशाचं आणि राज्याचं भलं करण्यासाठी बसावं लागलं, तरी माझी तयारी आहे. बसून कोणी बोलू नका. सभागृहाचे नेते भाषण करतात आहेत, बसून बोलताय आपण. हेच तर मी सांगत होतो की अभिनंदन तर आहेच, माझा मित्र तिकडे बसलेला आहे, हे माझ्या मनात नव्हतं. तुम्ही जर का सोबत असताना तर आज हा सगळा कारभार मी घरी बसून टीव्हीवरती बघत बसलो असतो. कशासाठी आपण केलं, काय केलं? ठीक आहे, ही जी भूमिका, ही जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे, तुमच्यावरती आलेली आहे. ही केवळ सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन विरुद्धार्थी शब्द न राहता आपण दोघं मिळून. मला खरंच मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की मंत्रिमंडळातल्या पहिल्याच बैठकीत जो प्रस्ताव माझ्यासमोर आला तो अभिमान वाटावा असा प्रस्ताव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं संवर्धनाचं जे काम चालू आहे रायगड किल्ल्याच्या, जवळपास 606 कोटींचं एक काम आहे. आत्तापर्यंत 20 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च झालेले आहेत आणि पुढचे 20 कोटी रुपये मंजूर करण्याचं भाग्य हे या मंत्रिमंडळाच्या आमच्या पहिल्या बैठकीत पहिला प्रस्ताव म्हणून आला. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, यांनी जो हैदोस घातला आहे त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे, जवळपास त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. मी स्वतः अनेकदा या शेतकऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत, माझ्या सहकार्याने सुद्धा त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. हातामध्ये काही नव्हतं, त्याच्यामुळे नुसतं दिलासा देण्याचं काम आजपर्यंत आम्ही करत आलो. आणि म्हणून मी मुख्य सचिवांना असे निर्देश दिलेले आहेत की आजपर्यंत जे जे काही शेतकऱ्यांसाठी केलं गेलेलं आहे, ज्या ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत, त्याचं वास्तववादी चित्रण किंबहुना चित्र हे आमच्यासमोर त्यांनी सादर करावं. कारण मला शेतकऱ्याला तुटपुंजी मदत करायची नाही. जे करायचं असेल ते शेतकऱ्याला आनंद वाटेल, त्याचं समाधान होईल, असं काहीतरी भव्य दिव्य करण्याचा विचार नव्हे, आमचा निश्चय आहे. 1-2 दिवसामध्ये ही सगळी माहिती हातात आल्यानंतर जो निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही निश्चयाने घेणार आहोत. हा जो व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलात, त्या व्हिडिओची एक खासियत तुम्हाला सांगतो. हा 2019चा व्हिडिओ आणि 2020च्या मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार होतं. पण आपल्या सरकारच्या पहिल्याच दिवशी आपण स्वतःच आपण दिलेल्या वचनाची महाराष्ट्राला आठवण करून देत होतात. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मी शेतकऱ्याला दिलेल्या वचनासाठी वचनबद्ध आहे हे सांगून टाकलं आपल्या पहिल्याच दिवशी. अगदी त्यांनी रायगडाच्या निधीचा देखील त्यात उल्लेख केलेला आहे. आता विचार करा, ज्यावेळेस त्यांनी याच्यामध्ये सांगितलं मी 1-2 दिवसामध्ये, तुम्ही पहा त्यांच्या त्या भाषणाच्या शेवटाला, त्यांच्या त्या पत्रकार परिषदेच्या शेवटाला त्यांनी काय सांगितलं, 1-2 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन मी योग्य तो निर्णय घेईल. आणि त्या 1-2 दिवसानंतर, लक्षात घ्या, त्या 1-2 दिवसानंतर ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आलं, त्या अधिवेशनात नेमकं काय झालं पाहायचंय, जरा हा व्हिडिओ पहा. गोरगरीब शेतकऱ्याला ज्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत आहे, ते सर्व थकीत कर्ज 2 लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे. ही योजना मार्च पासून सुरू होईल. मधले 2 महिने जे आहेत ते 2 महिने यंत्रणेला थोडेसे तयारीला आम्हाला पाहिजेत. पण ही संपूर्ण योजना ही पारदर्शक असेल. ह्यातला पैसा हा शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये थेट त्याच्या खात्यात पोहोचला जाईल. मध्ये कुठेही त्याला अटीतटी शर्तीचा अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
कर्जमुक्त करण्याचा आमचा मनोदय आहे. त्याचबरोबरीने ही योजना आज मी जाहीर करतोय ती मार्च पासून सुरू होईल आणि पुढचं जे म्हणजे ह्या हंगामाचं जे कर्ज आहे जे जून मध्ये थकीत होईल ते कर्ज सुद्धा पुनर्गठित करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे पुढच्या एकूण त्याच्या अर्थव्यवस्थेला कुठेही अडथळा हे सरकार येऊ देणार नाही हे सुद्धा वचन मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देतोय. राहतो प्रश्न जे शेतकरी नियमितपणाने कर्ज परतफेड करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली योजना येत्या 8-15 दिवसामध्ये आम्ही तयार करतो आहोत आणि ती सुद्धा योजना नीट तयार झाल्यानंतर जनतेसमोर आम्ही आणू. एक नवीन आणि धाडसी पाऊल हे सरकार टाकतंय. हे टाकत असताना ज्या ज्या सूचना तुमच्याकडनं येतील ठीक आहे. मगाशी देवेंद्रजी मी तुम्हाला काल परवाकडे जे माझ्या भाषणातनं उत्तरातनं मी म्हटलं की एखादा शब्द इकडे इकडे आपल्याला लागला असेल तर माफ करा, कारण ही माझी संस्कृती ही अशी आहे, संस्कार हे असे आहेत. ठीक आहे, आपण एकमेकाचं जे पटत नसेल ते नाही पटत म्हणून बोलू शकतो, पण मला आपल्याकडनं सूचनांची आवश्यकता आहे. जिथे चुकत असू जरूर आमच्या चुका दाखवा, पण जर का कुठे अडत असू तर मी म्हणेन जर मी तुमच्याकडे मदतीचा हात पुढे केला तर तोही तुमच्याकडनं मला मिळाला पाहिजे. व्हिडिओ मी तुम्हाला यासाठी दाखवतोय कारण आपला विसर पडत असतो. या बऱ्याचशा गोष्टी आपल्या विस्मृतीत जात असतात, आपल्याला सवय असते विसरायची. तसं नसतं तर कोविड काळातल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या कार्याची आठवण आपण सर्वांनी ठेवली असती. आज पहा ना, म्हणजे वचनाला कसे जागतायत बघा. हे महायुतीचे हे नेते काय म्हणाले, अजित पवार काय म्हणतात, आम्ही दिलंय वचन पण ते आत्ताच्याच अर्थसंकल्पात होईल हे काही जरुरी नाही. त्याला एक 2-3 अर्थसंकल्प जाऊ शकतात. कदाचित 2029च्या शेवटाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तो 2100चा जो आकडा आहे ना, आम्ही जो सांगितलेला आहे तो कदाचित आम्ही त्यावेळेस पूर्ण करू. किंवा एखादी निवडणूक येऊ द्या मोठी, महाराष्ट्रातली एखादी मोठी निवडणूक जशी मुंबई महापालिकेची निवडणूक 1-2 महिन्यांसाठी देऊन टाकू. बघा शिवसैनिकांनो, मी पुन्हा सांगतो इथे, हे जे आकडे तुम्हाला सांगितलेले आहेत ना, हे आकडे कसे फसवे आहेत हे लक्षात घ्या. बरं, तुम्हाला हे पैसे देतील सुद्धा, पण त्या पैशाच्या बदल्यात तुमचं काय काय काढून घेतलं जाईल लक्षात घ्या. कारण शेवटी जर पैसे वाटूनच निवडणुका जिंकायच्या आहेत तर काय फरक पडतो. राज्यातल्या नोकऱ्यांसाठी, राज्यातल्या उद्योगधंद्यांसाठी, राज्याच्या रस्त्यांसाठी, धरणांसाठी तरतूद करा काय आणि करू नका काय. तुमच्या खात्यावर पैसे टाकायचे, तुम्ही निवडून देणार आणि हे पुन्हा येऊन टघे आमच्या डोक्यावर बसणार. पैसे देतीलही तुम्हाला, पण ह्या पैशांचं करता काय. ज्या मूलभूत गोष्टी राज्यासाठी गरजेच्या आहेत त्या गोष्टी किती घडतायत. म्हणजे हा अर्थसंकल्प अगदी थोडक्यात तुम्ही जर मला विचाराल ना शिवसैनिकांनो, तर हा अर्थसंकल्प म्हणजे चड्डीचा नाडा काढला ना, चड्डीचा नाडा काढायचा आणि चड्डी घालायची एखाद्याला, त्याला कसं वाटेल त्याला विचारायचं कसं वाटतं नवीन चड्डी घातल्यावर. नाडा तर तुमच्या हातात काढून घेतलेला आहे. हे अगदी इतकं सोपं आहे. मी तुम्हाला याच अर्थसंकल्पात याच एकनाथ शिंदेच्या घेतलेल्या मागच्या निर्णयांना कशा प्रकारे स्थगिती दिली पाहिजे तुम्हाला अगदी थोडक्यात नजर फिरवा या सगळ्यावर. तर एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात सुरू केलेल्या किंवा पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं निधी न दिल्यामुळे बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सणासुदीसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना अशा काही योजनांना निधी उपलब्ध नसल्यामुळे या योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या योजना फक्त कागदावरतीच उरल्यात अशी चर्चा आहे. आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, तीर्थाटन योजना बंद का झाल्या असा सवाल विरोधकांनी केलाय. एसटी महामंडळाच्या खरेदीकरता यांनी स्थगिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे. शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत. आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधाविधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे. त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं. पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे. मग त्यांची घोषणा तुम्हाला मान्य नाही का? नसेल तर त्यावेळेला 3-3 फोटो लागत होते की एका बाजूला एकनाथराव शिंदेची लाडकी, मला लाडकी बहीण, माझ्या लाडकी बहिणी, मला लाडका भाऊ म्हणा. दुसऱ्या बाजूला दादांचे फोटो लागत होते, मला लाडका भाऊ म्हणा. तिसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचे फोटो लागत होते, मला लाडका भाऊ म्हणा. का तुम्ही त्या बहिणींना फसवलं? की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता
की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं. त्याच्याचबरोबर दादा जे म्हणतायत की मी बोललोच नव्हतो, पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 1500 वरनं 2100 करणार आहात. आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊच तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू, आम्ही कर्जमाफी करू. मग तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला एकनाथ शिंदेचा तो कालचा चेहरा वारंवार आठवत होता. कशा प्रकारे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसमोर असं तोंड लपवून ते निघून गेले होते, कारण तोंड दाखवायला जागाच नाही. कशा प्रकारे आपल्याच सरकारने आपलेच निर्णय रद्द केलेले आहेत. कोण तोंड दाखवणार आणि कोणाला तोंड दाखवणार? आता विचार करा, आनंदाचा शिधा 2 ते 3 सणांसाठी आनंदाचा शिधा दिला जायचा, तोही बंद, तरतूद शून्य. शिवभोजन तरतूद शून्य. प्रगतिशील महाराष्ट्राला शिवभोजनचा आता तो निधी परवडत नाहीये. त्यानंतर एसटी महामंडळात नव्या बसेससाठी सगळं काही शून्य शून्य. विद्यार्थ्यांच्या गणवेशसाठी तरतूद शून्य. यांचे सगळे निर्णय रद्द बातल ठरवले. बरं, एवढंच नाही, महाराष्ट्राने काय काय गमावलंय ऐकायचं. महिला आणि बाल विकास या खात्याला जिथे 46,000 कोटींची आवश्यकता आहे महिला आणि बाल विकास कल्याणसाठी, त्याच्यामध्ये तरतूद केली 31,000 कोटींची. आणि त्याच्यामध्ये म्हणजे 46,000 कुठे आणि 31,000 कुठे, आणि त्याच्यातून 36,000 कोटी म्हणजे तरतूद आहे 31,000 कोटींची आणि खर्च होणार आहे 36,000 कोटी, जे फक्त लाडक्या बहिणीचा एक हप्ता देण्यासाठी जाणार आहे. म्हणजे अगोदरच 5 ते 6,000 कोटी कमी. बरं, या लाडक्या बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रिया येत नाहीत किंवा बालकं तर नाहीच नाही येत. मग या बालकांसाठी, इतर स्त्रियांसाठी नेमकं काय मिळणार आहे या मंत्रालयातनं? कारण अगोदरच फक्त लाडक्या बहिणींसाठीच निधी अपुरा आहे. मग बालकांचं कल्याण, त्यांचं पोषण, या सगळ्या गोष्टी शून्य. बरं, एवढंच नाही, तुम्हाला आणखी सांगतो, क्रीडा विभागासाठी फक्त 537 कोटी. महाराष्ट्र राज्यासारखं एक प्रगतशील राज्य, त्यात क्रीडा विभागासाठी एवढीही अनास्था, 537 कोटी. दुग्ध व्यवसाय जणू काही संपलेलाच आहे, फक्त 5 कोटी. 5 कोटीमध्ये काय येतं हे या सरकारने सांगावं. त्यानंतर मराठी भाषेला, जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्याच्यासाठी 225 कोटींची तरतूद. आता यामध्ये इतकी प्रचंड कामं आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्यात वाचनालय असतात, ग्रंथसंग्रहालय असतात, या अनेक गोष्टींसाठी, तीही महाराष्ट्रभर. मला सांगा, 225 कोटींमध्ये तुम्ही काय काय करणार आहात महाराष्ट्रभर? बरं, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, कामगार क्षेत्राला कसं पान पुसलंय पहा. 50 लाख आम्ही नोकऱ्या तयार करणार आहोत आणि तरतूद कितीची? 171 कोटींची. 50 लाख नोकऱ्या, 171 कोटींची तरतूद. कुठे त्या उदबत्त्या अगरबत्त्या लावायच्या 171 कोटींच्या? संबंध महाराष्ट्र राज्याचं कामगार मंत्रालय. पशुसंवर्धन 350 कोटी. आता ह्या पशुसंवर्धनामध्ये खरं तर नव्या प्रजाती असतील, त्याच्यावर संशोधन असेल, त्यांचे आजार असतील, या सगळ्यांवर संशोधन असेल, कृषी विद्यापीठ असतील, या पशुसंवर्धनांसाठी पशूंसाठीचे दवाखाने असतील, सरकारी दवाखाने असतील, शेतकऱ्यांना काही योजना असतील, पशुधन ज्यावेळेस मरतं त्यावेळेस त्याला काही अनुदान असतील, या सगळ्या गोष्टी 350 कोटींमध्ये कशा बसवायच्या हे सरकारने सांगावं. पुढे पहा, हे प्रगतशील राज्याचं लक्षण आहे का? बरं, हे सारेच्या सारे बोल भास्करराव जाधवांचे आहेत. त्यांनी भर विधानसभेत नेमकं काय वक्तव्य केलं मी तुम्हाला ते ऐकवेलच. पण तुम्ही मला सांगा, यात शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण ऐकली? अजिबात नाही. याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना मोफत जी वीज देणार होतात ते ऐकलं? अजिबात नाही. या सगळ्या गोष्टींसाठी तरतूद शून्य. एकदा भास्कर जाधव साहेबांचा हा व्हिडिओ पहा. अध्यक्ष महोदय, महिला बाल विकास करता म्हणून इथं 36,000 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता 36,000 कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं, आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये? 31,907 कोटी रुपये. म्हणजे 31,907 कोटी रुपये महिला बाल कल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद, आणि त्यातले 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार. हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुम्हालाच माहिती. क्रीडा विभागाला आपण फक्त 537 कोटी रुपये फक्त दिले दादा. आपण म्हणाल की मी पुरवणी मागण्यामध्ये करणार आहे. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागाला फक्त 537 कोटी, एवढा दमदार माणूस, सगळ्यात चांगला वागणारा माणूस, कधीही कोणाशी वाईट न मागणारा माणूस, खरा खेळ खेळणारा माणूस, त्याला 537 कोटी रुपये.
त्याने एवढा चांगला खेळ खेळला खेडमध्ये, इंदापूरमध्ये आपण बघताय, आणि त्याला विचारला फक्त 537 कोटी. आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त 5 कोटी रुपये, दुग्ध व्यवसायाला फक्त 5 कोटी रुपये. हे आपलं दाबा आपण दिलेली आकडेवारी आहे, मी घेतलेली नाही. दुग्ध व्यवसायाला 5 कोटी रुपये. मराठी भाषेचा फार आपण गौरव करतोय. आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. पुऱ्या वर्षाकरता 225 कोटी रुपये. खार भूमी दाबा कोकणाचा आपण उल्लेख नाही केलात, मी कोणाच्या विरोधात नाही, पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं 720 किलोमीटरचा भाग असल्यामुळं खार भूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते. पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला, मला कोणाबद्दलही द्वेष नाही, पण इथं तुम्ही कोकणामध्ये दाबा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या, हे तुम्हाला मागतो. फक्त दिले का किती? 113 कोटी रुपये. 113. कामगार, आज आपण कामगारांचं सांगतोय 50 लाख रोजगार करणार, 40 लाख लोकांचा रोजगार करणार. आपण सांगतोय 40 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करणार आणि 50 लाख रोजगार आम्ही तयार करणार. जादूगार सरकार. आणि पैसे किती दिलेत? 171 कोटी रुपये. फक्त 171 कोटी. पशुसंवर्धन करता 390 कोटी. अशा पद्धतीच्या ह्या रकमा फक्त तुम्ही दादा दिल्यात. वास्तविक हे प्रगत राज्याचं हे लक्षण नाही. हे प्रगत राज्याचं लक्षण नाही. ज्या ठिकाणी मूलभूत अशा पद्धतीच्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या मूलभूत गरजा गोष्टी पूर्ण करून महसुलामध्ये वाढ करण्याची जिथं आवश्यकता आहे तिथं मात्र आपण हात आखडता घेतलेला आहात. आणि म्हणून याचा पुन्हा एकदा कधीतरी विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. भास्कर जाधव साहेबांनी एका विरोधी पक्षनेत्याचं काम ते पद नसतानाही कशा प्रकारे वठवलेलं आहे तुम्ही सर्वांनी पाहिलं. अगदी योग्य ठिकाणी योग्य सुनावलेलं आहे सरकारला. बरं, हे एवढंच नाहीये बघा. शेतकऱ्यांसाठी 0, कोकणासाठी 0, पर्यटन, मत्स्य, फळबागा 0. शेतकरी सन्मान योजनेमध्ये 3,000 रुपयांची वार्षिक वाढ करणार होतं हे सरकार. तशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्या वचननाम्यामध्ये. 0 तरतूद. म्हणजे जे काही 6,000 रुपये मिळायचे तुम्हाला ते 6,000 वाढवून 9,000 जाणार होते. 0 तरतूद. अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 50 रुपये, म्हणजे लाडक्या बहिणींच्या ज्या एनरोलमेंट, जे नोंदणी करून घेतल्या होत्या त्यासाठी प्रत्येकी 50 रुपये प्रोत्साहन देणार होते, प्रोत्साहन भत्ता देणार होते. तोही 0. कुठलीही तरतूद नाही अंगणवाडी सेविकांना. त्यानंतर विदर्भात नळगंगा, मराठवाड्यात वॉटर ग्रीड सारखे हे प्रकल्प होते. 0 तरतूद. फक्त जायचं तिथे घोषणा करायची. मोठमोठे नेते येणार, केंद्रातनं घोषणा करणार. 0 तरतूद. काहीही नाही. मोफत शेती वीज, शेतपंपांना वीज 0 तरतूद. अरे मोफत सोडा, आपण 24 तास तरी कमीत कमी द्या. रात्री अपरात्री त्यांना त्या शेतामध्ये जाऊन पाणी भरायला लावू नका. कित्येक शेतकऱ्यांचे मृत्यू हे सर्पदंशाने किंवा वाघांच्या हल्ल्यात, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेले आहेत. याचं सरकारला काही पडलेलं नाही. त्यानंतर आताही थकबाकीची बिलं येत आहेत शेतकऱ्यांना, ज्याचं तुम्ही आश्वासन दिलं होतात, नाही एवढं आम्ही माफ करणार आहोत. त्याची थकबाकीची बिलं पाठवली गेली. मला वाटतं कैलास पाटलांनी हा प्रश्न मांडलाय विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात. आता महाराष्ट्र राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज आपण कशा प्रकारे फेडणार आहोत याच्यासाठी कुठलंही नियोजन नाही. त्या कर्जाच्या व्याजापोटी आपण कित्येक हजार कोटी भरतोय, यासाठी कुठलंही नियोजन नाही. नियोजन शून्य कारभार, आर्थिक बेशिस्ती म्हणतात त्याला. आता तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो, म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना कशा प्रकारे खुश ठेवलं गेलेलं आहे अर्थसंकल्पात पहा. एकट्या मुंबईचं उदाहरण देतो तुम्हाला. जवळपास 64,783 कोटींची विकास कामं मुंबईत दाखवत आहेत. विकास कामं काय? रस्ते खोदायचे, रस्ते बुजवायचे, त्याच्यावर स्पीड ब्रेकर टाकायचे, पुन्हा रस्ते खोदायचे, पुन्हा रस्ते बुजवायचे. एक विनोद मी ऐकला होता मागे. 2 भाऊ, एक भाऊ रस्ते खोदायचं कॉन्ट्रॅक्ट घेत असतो, दोघेही कॉन्ट्रॅक्टर, आणि एक भाऊ रस्ते बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट घेत असतो. दोघांचंही घर मस्त चालतंय. एक खोदणार, एक बुजवणार, एक खोदणार, एक बुजवणार. हा विनोद आहे. पण तुमच्या माझ्या खिशातला पैसा, आपण भरणारा टॅक्स नेमका कुठे जातोय लक्षात घ्या. आता मुंबईमध्ये रस्ते खोदायची विकास कामं, आताही तुम्ही पाहिलं असाल, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी याच्यावर बोट ठेवलेलं आहे. कशा प्रकारे मुंबईत, संबंध मुंबईत रस्ते खोदून ठेवलेले आहेत. जेव्हा जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला कडकी लागते तेव्हा तेव्हा मुंबईतले रस्ते खोदले जातात. आता आणखी एक त्यांनी उदाहरण दिलं होतं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी. 2 विमानतळांना जोडणारा मेट्रो प्रकल्प आपण दाखवताय आपल्या बजेटमध्ये. खरं तर हा
मेट्रो प्रकल्प म्हणजे मुंबई ते नवी मुंबई खारघरच्या विमानतळापर्यंत हा मेट्रो प्रकल्प हा अदानीने करून द्यायला हवा. कारण त्यांच्या अंतर्गत मुंबई एअरपोर्टचं किंवा नवी मुंबई एअरपोर्टचं हे काम होत आहे. म्हणजे उद्या असं होईल की रनवे सुद्धा हा आपण बांधून द्यायचा का? म्हणजे ज्यांच्या अंतर्गत ते काम चाललंय ही त्यांची जबाबदारी. मग रनवे तुम्ही बांधणार का? रनवेचं डांबर तुम्ही टाकणार का? अशा अनेक गोष्टी आहेत. बरं, ह्यांनी मागचीच सगळी कामं कशा प्रकारे पुन्हा सांगायचा प्रयत्न केला, जी कामं अगोदरच चालू आहेत त्याच्यासाठी मागच्या बजेटमध्ये तरतूद होती. मग ह्या बजेटमध्ये त्यांचा उल्लेख कशासाठी करायचा? त्याच्यात काय सांगितलंय? पुणे शिरूर उन्नत मार्ग, शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगसाठी तशा प्रकारची सोय तयार करायची. म्हणजे हा पुणे शिरूर उन्नत मार्ग हा आम्ही कधीपासून ऐकतोय? हे शिर्डी विमानतळाचं नाईट लँडिंगची तयारी आम्ही कधीपासून ऐकतोय? त्याला तुम्ही पुन्हा या बजेटमध्ये घेतलात. हे कशासाठी सांगायचंय? लोकांना गुमराह का करायचंय? नवीन विमानतळांचा विस्तार आणि विकास, चिपी बंदराचं काय, माफ करा चिपी एअरपोर्टचं काय, हा एअरपोर्ट का बंद होतोय याच्याविषयी कोणी बोलणार नाही. मी या सगळ्यावर कोकण विषय तर विशेषतः कोकणाच्या तोंडाला कशा प्रकारे पानं पुसलेत ना याच्यावर तर एक वेगळाच व्हिडिओ करेल कोकणाविषयीचा. 2023-2024चीच कामं या अर्थसंकल्पात पुन्हा पुन्हा सांगितलेली आहेत. 23-24ची. बरं, 1 रुपयात पीक विमा योजना होती, त्याचं काय झालं? काय तरतूद केली नव्याने? केंद्राकडून 16,000 कोटींचं येणं आहे, ते काय येत नाहीये याविषयी कोण सांगणार? BST ला कुठलीही तरतूद नाही. जी मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतूक आहे तिला कुठलीही तरतूद नाही. महापालिका तुमच्या हातात आहे, त्या महापालिकेकडनं काही येत नाही. स्वतः मेट्रो प्रकल्पासाठी तुम्ही महापालिकेच्या तिजोरीत हात घातलेला आहे. या सगळ्या गोष्टींवर कोणी बोलत नाही. 46,000 कोटी लाडक्या बहिणीला लागत असताना तिथे 31,000 कोटींची तरतूद करायची आणि 36,000 कोटींचं एक्सपेक्टेशन दाखवायचं. हा अशा प्रकारचा तुमचा हा अर्थसंकल्प. बजेटमध्ये महाराष्ट्राने काय काय गमावलंय याची जर लिस्ट वाचली ना मला धाप लागेल आणि तुमचे कान दुखतील. त्यामुळे मी इथेच थांबतो. आपण विचार करा, आपण नेमकं हे कुणाच्या हातात सरकार देऊन बसलेलो आहोत? शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आपला वायदा पूर्ण केला. त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आल्यानंतर सगळ्यात प्रथम दुर्गेश्वर रायगडला तो संवर्धनाचा निधी दिला आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. वचनाला जागणं हे याला म्हणतात आणि यातच खऱ्या अर्थाने हिंदुत्व असतं. हिंदुत्व हे वचनाशी बांधील असतं. हे अशा प्रकारचं फसवेगिरी करणारं असतं. इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.